ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दर्शक हो, कांदा हे एक महत्त्वाचं नगदी पीक आहे. रोजच्या आहारात कांद्याचा समावेश होत असल्यामुळे वर्षभर त्याची मागणी असते. मागणी जरी असली तरी तुलनेत त्याचं उत्पादन कमी आहे. कांदा पिकाच्या योग्य नियोजनासोबतच त्याचं खत व्यवस्थापन करणं देखील अत्यंत गरजेचं आहे आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे रब्बी कांदा पिकामधील खत व्यवस्थापन आणि यावर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे मृदशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे सर. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. जसं मी म्हणाले की तुलनेत कांदा पिकाचं उत्पादन कमी आहे, तर त्याची प्रमुख कारणे कुठली आहेत? शेतकरी बंधूंनो, प्रामुख्यानं देशामध्ये जो काही कांदा पिकतो त्याच्या ज्या जाती आहेत, वाण आहेत, हे कमी दिवसात तयार होतात. तसंच अंगभूत गुणधर्म हे मुळातच उत्पादन कमी येण्याचे आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण गेल्या दशकापासून सातत्यानं बदलणारं हवामान आणि त्यामुळं रोग आणि किडीचं प्रमाण वाढणं आणि त्यामुळं उत्पादनात घट होणं हे दुसरं महत्त्वाचं कारण. तिसरं महत्त्वाचं कारण शिफारशीत केलेल्या बियाणांची किंवा बियांची उपलब्धता कमी असणं आणि त्यामुळं स्थानिक वाण जवळजवळ 70% क्षेत्रावर हे पेरले जातात आणि साहजिकच त्यामुळं उत्पादन कमी येतं. चौथं महत्त्वाचं कारण सेंद्रिय खताचा अभाव. पाचवं रासायनिक खतं आहेत त्याचा अयोग्य वापर आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये असलेली उदासीनता. या सर्व कारणांमुळं आपल्याला कांदा पिकातील उत्पादन हे कमी आल्याचं आढळून येतं. कांदा पिकासाठी पोषक असं वातावरण कसं असायला हवं, त्याचं हवामान कसं असायला हवं? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे जर बघितलं तर कांदा हे शीत किंवा थंड हवेतील पीक आहे. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळेस लागवड केल्यानंतरचा सुरुवातीचा काळ 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर त्याला लागतं. कांदा पोसण्याच्या काळात जवळजवळ त्याला 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड लागतं आणि ज्यावेळेस कांदा काढणी येते त्यावेळेस 30 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान हे त्याला मानवतं. एकंदरच बघितलं तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये रोप टाकली जातात आणि नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान ही लागवड आपल्याला करता येते. एकंदरीतच बघितलं तर नोव्हेंबरपासून तर एप्रिलपर्यंतचा हा जो काळ आहे तो कांदा पिकाच्या लागवडीसाठी अनुकूल असा काळ आहे आणि त्यामुळं साहजिकच उत्पादन हे चांगलं येतं. काढणीच्या वेळेस त्याला जे हवं अनुकूल वातावरण ते असतं, त्यामुळं अशा वातावरणात कांदा हा चांगला पिकला जातो. कांदा पिकाच्या लागवडीच्या वेळी जमिनीची निवड नेमकी कशी करायची? शेतकरी बंधूंनो, कांदा हा जमिनीतच येत असल्यामुळं कांद्याच्या जमिनीची निवड योग्य रीतीनं करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन, भुसभुशीत असावी, मुरमाड जमीन, चोपण जमीन, भारी जमीन, चिकन जमीन अशा जमिनीमध्ये कांदा चांगला पोसत नाही, कांद्याला रंग येत नाही. कारण पाणी दिल्यामुळं किंवा पाऊस पडल्यानंतर आणि जमीन वाळल्यानंतर ह्या दोन जमिनी तडकतात आणि साहजिकच कांद्याची वाढ म्हणावी अशी होत नाही. त्यामुळं जमीन हलक्या जमीन,
हलक्या जमिनीत जर आपल्याला कांदा लावायचा असेल तर सेंद्रिय खताचा भरपूर वापर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला चांगलं उत्पादन येतं. कांदा मुळातच 15 ते 20 सेंटीमीटर खोलीवर वाढतो. त्यामुळं मुळाजवळची जमीन ही भुसभुशीत असणं हे अत्यंत महत्त्वाचं. अशा रीतीनं या जमिनीची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. वाण निवडणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याविषयी काय सांगाल तुम्ही? निश्चितच शेतकरी म्हणून एकंदरच बघितलं तर खरीप, रब्बी आणि रांगडा आणि विशेषतः उन्हाळी म्हणजे एकंदर बघितलं तर 4 हंगाम आहेत आणि हंगामनिहाय आपण वाणांची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रब्बी हंगामाचा जर विचार केला तर N241, त्यानंतर ॲग्रीफाऊंड लाईट रेड, भीमा शक्ती, भीमा किरण, सफेद वाणांमध्ये विशेषतः फुले सफेद, ॲग्रीफाऊंड व्हाईट, भीमा श्वेता हे पांढरे कांद्याचे वाण बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय स्थानिक वाण देखील बाजारात उपलब्ध आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवायचा आहे, जनरली शेतकरी म्हणून एक लक्षात घ्या, खरीप, रांगडा, रब्बी आणि उन्हाळी यापैकी रब्बी आणि उन्हाळी हंगामातीलच कांद्याची साठवण होते. त्यामुळे हंगामनिहाय कांद्याची निवड करताना जे कांदे साठवणुकीत साठवले जातात किंवा चांगले टिकतात अशाच वाणांची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कांद्याची रोपवाटिका हा देखील कांदा पिकामधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? शेतकरी म्हणून एकंदरच आपल्याला गुणवत्तापूर्ण आणि उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर आपल्याला रोपवाटिकेची चांगली निगा राखली पाहिजे. निरोगी रोपं तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण पुढे आपल्याला ज्यावेळेस पुनर्लागवड करू त्यावेळेस हेक्टरी रोपांची संख्या जर जास्त असेल किंवा विशिष्ट त्या एकरामध्ये जेवढी रोपं हवीत ते असेल तरच आपल्याला उत्पादन हे चांगलं येईल. त्यामुळं रोप निर्मिती हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एकंदरच बघितलं तर एकरासाठी साधारणपणे 3 ते 4 गुंठे जमीन 3 ते 4 गुंठ्याची जमीन ही एका एकरासाठी आवश्यक असते. बरं. रोप निर्मिती करताना किंवा वाफे तयार करताना 1 मीटर रुंद, 3 ते 4 मीटर लांब आणि 15 सेंटीमीटर उंचीचे वाफे आपण तयार करावेत. बरं. हे वाफे तयार करण्यापूर्वी त्या वाफ्यांमध्ये किंवा त्या जमिनीमध्ये शेणखत चांगल्या रीतीनं मिसळावं. त्यानंतर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक त्यामध्ये मिसळलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस रोपांची आपण किंवा बियाणांची लागवड करणार आहोत, बियाणे पेरणार आहोत, त्यावेळेस या बियाणांवर बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं आझोस्पिरिलम आणि PSB यांचं बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला रोपांची लागवड करायची आहे रोप निर्मितीसाठी. अशा वेळी ज्या चौरस क्षेत्रामध्ये आपल्याला रोपं लावायची आहेत त्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रति चौरस मीटर 10 ग्रॅम, सर्वसाधारणपणे आपण 3x1 जर प्लॉट बघितला तर त्याच्यामध्ये 30 ग्रॅम प्रति प्लॉट असं आपण बियाणं त्यामध्ये पेरलं गेलं पाहिजे. सर्वसाधारणपणे बोटाच्या साह्यानं 10 सेंटीमीटरवर आपण ओळी तयार करायच्यात. त्या ओळी आखून घ्यायच्यात. त्या ओळी उथळ असाव्यात आणि या उथळ ओळीमध्ये आपण हे बियाणं पेरायचं आहे. बियाणं दाट पेरता कामा नये, बियाणं जास्त खोल पेरता कामा नये. आणि ज्यावेळेस आपल्याला आपण शेणखताची मात्रा देऊ, प्लॉट तयार करू, त्यावेळेस पेरणीच्या अगोदर 100 ग्रॅम सुफला किंवा 15-15-15 हे मिश्र खत आपल्याला त्याबरोबर द्यायचं आहे. त्याच्यानंतर 30 दिवसांनी आपल्याला खुरपणी करायची आहे. खुरपणी झाल्यानंतर युरियाच्या माध्यमातून थोडासा युरिया द्यायचा आहे. त्यानंतर जर रोप चांगलं आपल्याला दिसत नसेल तर 19-19-19 या विद्रव्य खतांची फवारणी करायची आहे. सर्वसाधारणपणे रब्बी हंगामातील रोप तयार करायला 50 ते 55 दिवस लागतात. आणि अशा रीतीनं रोप तयार झाल्यानंतर आपल्याला या रोपांची लागवड करायची असते. शेतकरी म्हणून एक लक्षात घ्या, ज्यांना खरोखरच उत्पादन चांगलं काढायचं असेल त्यांनी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यापर्यंतच आपण जर लागवड केली तर निश्चितपणे आपल्याला उत्पादनात आणि ज्यावेळेस साठवण क्षमतेसुद्धा वाढ होऊ शकते. जास्तीत जास्त
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण ही लागवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लागवड करण्यापूर्वी आपण 15 बाय 10 सेंटीमीटर अंतर हे राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा रीतीनं आपण रोपवाटिका तयार करून नंतर पुनर्लागवड ही करायला हवी. आमची माती आमची माणसं. मगाशी तुम्ही सेंद्रिय खतांचा उल्लेख केला, तर सेंद्रिय खतांचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं करायला हवं? शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण जमीन तयार करतो किंवा वाफे तयार करतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे 25 ते 30 टन प्रति हेक्टरी आपण हे शेणखत किंवा कंपोस्ट खत, चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे आपण वापरायला हवं. शेणखतामुळं कांद्याची साठवणूक क्षमता वाढते. बरं. जमीन भुसभुशीत होते आणि जी काही आपण अन्नद्रव्य देणार आहोत त्याचं शोषण झाल्यामुळं कांद्याची उत्पादन क्षमता वाढते. या गोष्टी झाल्यामुळं कांद्याचं उत्पादन हे चांगलं येतं. याशिवाय खरीप हंगामात विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं आहे, बाजरीसारखं पीक घेतलं आहे, तुरीसारखं पीक घेतलं आहे, ह्या पिकानंतर कांद्याची जर लागवड केली तर निश्चित आपलं उत्पादन हे चांगलं येऊ शकतं. आता इतर खत जे आपण कांदा पिकाला द्यायचं असतं त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, किती मात्रेमध्ये द्यायचं किंवा केव्हा द्यायचं, याबाबत काय सांगा? शेतकरी बंधूंनो, एकंदरच कृषी विद्यापीठानं जी काही कांद्याला शिफारस केली आहे ही 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश याप्रमाणे आपण हे खत द्यायचं आहे. बरं. परंतु हे देताना 100 किलो ज्यावेळेस आपण देणार आहोत त्यातलं निम्म खत म्हणजे 50 किलो नत्र हा पेरणीच्या वेळी किंवा पुनर्लागवड करताना द्यायचं आहे. आणि त्यानंतर उर्वरित जी 50 किलो आहे याचे 2 समान हप्त्यात म्हणजे लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी आणि त्यानंतर 45 दिवसांनी अशा 2 हप्त्यात आपल्याला नत्राची मात्रा द्यायची आहे. स्फुरद आणि पालाशची मात्रा ही पेरणीच्या वेळेसच द्यायची आहे. बरं. आणि सर्वसाधारणमध्ये आवश्यकतेप्रमाणे आपल्याला 20 ते 45 किलो गंधकाची मात्रा द्यायची आहे. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनो, एक सर्वांना विनंती राहील की आपल्याला जमिनीमधून अधिकाधिक उत्पादन घ्यायचं आहे, त्याचबरोबर जमिनीची सुपीकता पण टिकवायची असेल तर माती परीक्षणानुसार आपल्याला खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुळातच पिकाचं अस्तित्व हे मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून आहे आणि आपल्याला जमिनीचं स्वास्थ्य टिकवायचं असेल, आरोग्य टिकवायचं असेल तर निश्चितच आपल्याला माती परीक्षणानुसार खतांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. पण सर, बाजारामध्ये आता विविध खते उपलब्ध आहेत, त्याचे विविध ग्रेड्स आहेत, तर अशा वेळी शेतकऱ्यांनी योग्य खताची निवड कशी करायची? शेतकऱ्यांमध्ये खतांबद्दल फार अज्ञान आहे. जग आता टेक्नोसावीकडे आलं आहे. जवळजवळ आपण 55% शेती करणारे शेतकरी हे 35 वयाचे आहेत असं आपण समजतो. बरं. परंतु आम्ही ज्यावेळेस शेतामध्ये जातो किंवा विविध मेळाव्याद्वारे जातो त्यावेळेस त्यांचं अज्ञान आपल्याला दिसतं. एकंदरच विविध ग्रेड्सच्या बाबतीत, खतांच्या बाबतीत शेतकरी बंधूंनो, एकंदर आपण नत्र, स्फुरद, पालाश हे आपण प्रत्येक पिकाला देत असतो, गरजेप्रमाणे देत असतो, माती परीक्षणानुसार देत असतो. बाजारामध्ये विविध ग्रेड्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कांद्याला, विशेषतः कांद्याला ज्या मिश्र खतांमध्ये नत्राची मात्रा कमी आहे, बरं, असे खतं आपण ह्यासाठी निवडायला हवेत. उदाहरण द्यायचं झालं तर 10-26-26, 15-15-15, 19-19-19, 18-46, 24-24-0 ही बाजारात खतं उपलब्ध आहेत आणि या खतांची मात्रा योग्य रीतीनं दिली तर निश्चितपणे आपल्याला चांगलं उत्पादन होऊ शकतं. आता एकाचं उदाहरण आपण घेऊया. 10-26-26 आपल्याला खतं द्यायची आहेत. बरं. एकरी खतं देताना आपण 2 गोण्या ह्या युरियाच्या द्यायच्या आहेत, त्यानंतर 2 गोण्या ह्या 10-26-26च्या द्यायच्यात, बरं, त्यानंतर अधिक 1 गोणी ही युरियाची द्यायची आहे पेरणीच्या वेळी. पेरणीनंतर 30 दिवसांनी आपल्याला 25 किलो म्हणजे अर्धी गोणी नत्र हे द्यायचं आहे आणि उर्वरित 25 किलो नत्र हे 45 दिवसांनी द्यायचं आहे. अशा रीतीनं आत्ता जी काही सांगितलेली आपण खतं आहेत ही खतं आपण
ही द्यायची आहेत. आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर याबद्दल टेबल आलेला आहे. या टेबलचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला त्याचा चांगला उपयोग करून घेता येईल. एकरी खतांची मात्रा त्यामध्ये दिलेली आहे. प्रत्येक खताचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. गोण्यानुसार खतं दिलेली आहेत. एकंदरच याचा जर वापर आपण योग्य रीतीनं केला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. आता ज्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढवायचं आहे, बरं, कांद्याचा आकार वाढवायचा आहे, कांद्याची चकाकी वाढवायची आहे, तर आपल्याला विद्राव्य खतांची मात्रा ही फवारणीच्या माध्यमातून देणं हे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढवायचं आहे अशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पीक वाढीची अवस्था असते, कांदा पीक वाढीची अवस्था सर्वसाधारणपणे 30 आणि 45 दिवसांनी 19-19-19 हे विद्राव्य खत सर्वसाधारणपणे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हे आपल्याला ह्या 30 आणि 45 दिवसाला फवारायचं आहे. कांदा पोसण्याचा काळ सर्वसाधारणपणे आपण 60 दिवस असं समजतो. बरोबर. 60 आणि 75व्या दिवशी 13-0-45 पोटॅशियम नायट्रेट हे खत आपल्याला द्यायचं आहे. बरं. फवारणीच्या माध्यमातून 5 ग्रॅम प्रति हेक्टरी. ज्यावेळेस कांद्याला आपल्याला चकाकी आणायची आहे, कांद्याची साठवण क्षमता वाढवायची आहे आणि उत्पादनही वाढवायचं आहे, कांद्याचा आकार वाढवायचा आहे, अशा वेळी आपण सर्वसाधारणपणे 75 दिवसाच्या पुढं म्हणजे साधारणपणे 90 दिवसाला फवारणीच्या माध्यमातून 0-0-50 हे विद्राव्य खत 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिक्स करून हे आपण फवारायचं आहे. अशा रीतीनं आपण या एकंदरच कांद्याच्या खत व्यवस्थापनाबद्दल हे सांगता येईल. आत्ता तुम्ही नत्राचा उल्लेख केला. खत व्यवस्थापनामध्ये नत्राचं फारच महत्त्व आहे. तर शेतकऱ्यांनी याचा वापर करताना कुठली काळजी घ्यायला हवी? शेतकरी बंधूंनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या दृष्टीने आहे की नेमका नत्राचा वापर करायचा. आपण नत्र देतो म्हणजे युरियाच्या माध्यमातून देतो. एकंदरच बघितलं तर जवळजवळ आपल्या राज्यामध्ये युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. कांदा पिकाला सर्वच अवस्थेमध्ये नत्राची गरज असते. बरं. परंतु पहिल्या 60 दिवसापर्यंत नत्राची खरी गरज कांद्याला असते. 60 दिवसानंतर आपण कांद्याला नत्राची मात्रा शिफारशीपेक्षा जास्त दिली तर कांदा साठवणुकीत सडणे, रोगराई वाढणे, कांद्याची पात जाड होणे, कांद्याची मान जाड होणे आणि साहजिकच अशामुळं कांदा हा साठवणुकीत टिकत नाही. त्यामुळं कांदा पिकास विशेषतः रब्बी हंगामात ज्यावेळेस आपण नत्राची मात्रा देणार आहोत त्यावेळेस 60 दिवसाच्या आत लागवडीच्या वेळी अर्धा नत्र आणि उर्वरित नत्र हे 30 आणि 45 दिवसांनी हे द्यायला हवं. अशा रीतीनं आपण ह्या नत्राची मात्रा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. काळजीपूर्वक त्याचा वापर झाला पाहिजे. मगाशी तुम्ही स्फुरद आणि पालाश बद्दल देखील बोललात, त्याविषयी काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, एकंदरच स्फुरद आणि पालाश हे आपण पेरणीच्या वेळी द्यायचं सांगितलेलं आहे. मुळातच स्फुरद हे मुळांची निर्मिती करण्यासाठी दिलं जातं. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करणार आहोत त्यावेळेस 3 ते 4 इंच खोलीवर जमिनीत जर आपण पेरून दिलं तर ज्यावेळेस मुळं यायला सुरुवात होतात त्यावेळेस स्फुरदाची उपलब्धता वाढते आणि निश्चितपणे ते स्फुरद उत्पादन वाढीसाठी त्याला लागू होतं. बरोबर. अशा वेळी स्फुरदासोबत जर स्फुरद विरघळणारे जीवाणू वापरले तर स्फुरदाची उपलब्धता वाढते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी स्फुरदाची ज्यावेळेस आपण स्फुरद देणार आहोत, जनरली स्फुरद आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून देतो. अशा वेळी पेरून जर दिलं तर त्याची उपलब्धता वाढणार आहे. अशा रीतीनं हे स्फुरद आपण द्यायला हवं आहे. त्यानंतर पालाश. शेतकरी बंधूंनो, मुळातच पालाश आपल्याकडं भरपूर आहे. आपल्या महाराष्ट्रातील जमिनीत पालाशचं प्रमाण भरपूर आहे, परंतु त्याची उपलब्धता कमी असल्यामुळं आपल्याला पालाश देणं अत्यंत आवश्यक आहे. आता पालाश दिल्यानं कांद्यामध्ये विशेषतः कांद्याच्या पेशीमध्ये काटकपणा जास्त येतो. साठवणुकीत कांदा चांगल्या प्रकारे साठवला जातो. पालाशमुळं आकर्षकपणा वाढतो. साठवणुकीत कांदा टिकतो. त्यामुळं पालाशची गरज ही नंतरच्या अवस्थेमध्ये सुद्धा असते. म्हणजे एकंदरच
नत्र स्फुरत पालाश यांचं योग्य प्रमाण हे आपल्याला देणं अत्यंत आवश्यक आहे. आमची माती आमची माणसं. बहुतांश शेतकरी जे आहे ते रब्बी कांद्याची साठवणूक करतात, तर ही साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी गंधक कितपत महत्त्वाचा आहे? शेतकरी बंधूंनो, एकंदरच बघितलं तर गंधकाची मात्रा हे बहुतांश शेतकरी हे देत नाहीत. ज्या शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक करायची आहे, कांद्याचं उत्पादन चांगलं करायचं आहे, कांद्याचा आकार चांगला काढायचा आहे, कांद्याचा तिखटपणा जर वाढवायचा असेल तर गंधकाची मात्रा देणं अत्यंत गरजेचं आहे. तत्पूर्वी आपल्या जमिनीमध्ये गंधक किती प्रमाणात आहे याचं माती परीक्षण करून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला गंधक आपल्या जमिनीला किती प्रमाणात द्यायचं हे आपल्याला ठरवता येईल. एकंदरीत हेक्टरी 20 ते 45 किलो आपण हेक्टरी मात्रा ही शिफारस केलेली आहे. त्याप्रमाणे आपण ह्या गंधकाची मात्रा, परंतु हे देताना कमीत कमी जमिनीमध्ये आपल्याला ज्यावेळेस गंधक द्यायचं आहे त्यावेळेस शेणखतात मिक्स करूनच द्यायला हवं. जर आपण पेरणीच्या वेळी गंधक दिलं तर ते गंधक लागू होत नाही किंवा त्याची उपलब्धता फारशी होत नाही. त्यामुळं 15 दिवस अगोदर शेणखतामध्ये ते आधी मुरवायला हवं आणि हे मुरवलेलं शेणखताबरोबरचं गंधक आपण ह्या पेरणीच्या अगोदर 15 दिवस हे द्यायला हवं. अच्छा. मगाशी सांगितल्याप्रमाणे गंधकामुळं तिखटपणा येतो, कांद्याची साठवण क्षमता वाढते, आकर्षकपणा वाढतो. अशा रीतीनं गंधकामुळं शिवाय रोगराई सुद्धा येत नाही. त्याच्यामुळं गंधक हे एकंदरीतच कांद्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आणि साठवणुकीच्या बाबतीत वापरणं अत्यंत आवश्यक आहे. तर रब्बी कांदा पिकाची पंचसूत्रे कुठली आहे त्याविषयी थोडासा आम्हाला माहिती द्या. शेतकरी बंधूंनो, एकंदरच बघितलं तर सर्वात महत्त्वाचं जे काय आहे ते सुधारित बियाणांचा वापर. दुसरं जे आहे ते दर्जेदार रोप निर्मिती हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या रोप निर्मितीवरच आपल्याला आपलं उत्पादन अवलंबून आहे. तिसरी गोष्ट खतांचा योग्य वापर. चौथी गोष्ट कीड आणि रोगांचं नियंत्रण. आणि पाचवी कांद्याची साठवणूक. या पंचसूत्रीचा वापर जर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला कांद्याचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. सर, शेवटी आपल्या तरुण होतकरू शेतकरी आणि बंधू भगिनींना तुम्ही काय सल्ला द्याल? शेतकरी बंधूंनो, एकंदरच ज्या शेतकऱ्यांना कांद्याची उत्पादन वाढवायचं आहे या शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीतच लागवड करावी. लागवड करताना 15 बाय 10 सेंटीमीटर करावी. खतांचा वापर संतुलित करावा. सेंद्रिय खताचा वापर आपण योग्य रीतीनं करावा. विशेषतः सूक्ष्मद्रव्याचा वापर हा करणं अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीतच फुले मायक्रोग्रेड सेकंड हे विद्यापीठाने निर्माण केलेलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीद्वारे पीक 30 दिवसाचं असताना आणि 45 दिवसाचं असताना हे द्यायला हवं. त्यामुळं जमिनीत ज्यावेळेस शेणखत कमी असतं त्यावेळेस सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा देणं, पिकांचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं, कीड व रोग नियंत्रणावर नियंत्रण ठेवणं, याशिवाय पिकांची आंतरमशागत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणांचा प्रभाव रोखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा रीतीनं आपण याचं पूर्ण नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य खत वापरायला हवं, तरच आपल्याला कांदा पिकातून चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं. सर, आज आपण इथे आलात, रब्बी कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन योग्य रीतीनं कसं करायचं हे शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं. नक्कीच शेतकरी बंधू आणि भगिनी याचा फायदा करतील आणि परिणामी त्यांचं उत्पादन पण चांगलं येईल आणि आर्थिकरित्या देखील बळकट होतील. आपण इथे आलात, इतका मोलाचा सल्ला दिला त्यासाठी आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.